आणि दरम्यान अपघातग्रस्त बसेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बिकेश पाटील यांनी. बघूयात. सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग 53 वर बारदोली तालुक्यातील उवा गावाजवळ तिहेरी अपघात झाला होता. सुरत कडून धुळ्याकडे जाणाऱ्या बसने टँकरला वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि बस टँकरला धडकून डिव्हायडर तोडून विरोधी दिशेच्या लेनमध्ये गेली. ती समोरून येणाऱ्या जामनेर सुरत बसला धडकली आणि त्यानंतर जामनेर सुरत बस ही पलटी होऊन आगेच्या बक्षस्थानी पडलेली होती. आपण ह्या दोघी बसेस पाहू शकतो. हा अपघाताची तीव्रता या बसेसच्या अवस्थेवरून आपल्याला पाहायला मिळते. या अपघातात जामनेर सुरत बसने पेट घेतल्यानंतर या बसमधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक ची ओळख पटली असून तो बसचा चालक असल्याचं समोर आलेला आहे. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जामनेर सुरत बस ही अक्षरशः जळून खाक झालेली आहे आणि त्यासोबत अपघातानंतर बसला आगीचं कारण म्हणजे या बसची डिझेल टँक फुटली आणि त्यानंतर आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. एकूणच बसची परिस्थिती पाहता या ठिकाणच्या मृतदेहांची अवस्था आपल्या लक्षात आली असेल. एकूणच प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सहा मृतदेह हे ओळख पटवण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. एकूणच बसच्या परिस्थितीनंतर या अपघाताची तीव्रता समोर आलेली आहे आणि आता नातेवाईक, महाराष्ट्रातून येणारे नातेवाईक या बसेस पाहण्यासाठी आणि आपल्या नातेवाईकांच्या काही ओळखीच्या खुणा सापडतात का या शोधण्यासाठी या बसेस जवळ गर्दी करतानाचं चित्र दिसून येत आहे. एकूणच या अपघाताची तीव्रता या बसेसच्या अवस्थेवरून समोर येते. बिकेश पाटील, एबीपी माझा, उवा, गुजरात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.